नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ब्लाऊजपासून काहीतरी नवीन शिकूया. म्हणजे आपण घरात उपयोगात न असलेले ब्लाऊज त्यांचा असा वापर करू शकतो. बघा, मी इथं माझ्याकडे ब्लाऊज होते ते मी असे कट करून घेतले होते. म्हणजे काही उपयोग नव्हता त्यांचा, असेच ठेवले होते. त्यांचा इथं आज वापर करणार आहे. मी असे कट करून घेतले होते बघा, स्क्वेअरमध्ये. मी इथं 3 कलरचा वापर करत आहे. आता त्याचं मेजरमेंट बघा, 4 बाय 4 असा कपडा कट करून घेतलेला आहे मी, 4 इंचचा. आता हे सर्व कपडे सेम कट करून घ्यायचे, म्हणजे 4 इंचचे 4 बाय 4. आता ते कसे जोडायचे बघा, शिलाई मशीनवरती मी दाखवते. जो आपण सेंटरमध्ये कपडा लावणार आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा, त्याच्यावरती ठेवायचा आणि खालून एक कपडा घ्यायचा. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही कसं जोडायचं ते. सेंटरमध्ये जो कपडा लावणार आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि साईडचे हे असे सिंगलमध्ये बघा. त्यानंतर वरच्या साईडला ओपन साईड ठेवायची. आता हे पण या साईडला शिलाई मारून घ्यायचं. आता याला डिझाईन तयार होते हे असं जोडल्याने. हे असं जोडल्यानंतर परत एकदा अशी शिलाई मारून घ्यायची बघा. दोन्ही कोपरे जोडायचे आणि आतला पण कपडा, म्हणजे आपण आतमध्ये धरलाय तो पण धरून त्याला शिलाई मारायची. मी इथं 4 बाय 4 स्क्वेअरमध्ये कट करून घेतलाय. तुम्हाला यापेक्षा जर थोडा मोठा डिझाईन असं हवे असेल तर 5 इंचचा सुद्धा तुम्ही स्क्वेअर करून घेऊ शकता कपडे. कारण घरात तसं ब्लाऊज पीस असतात किंवा तुम्ही ड्रेस शिवत असाल किंवा ब्लाऊज शिवत असाल तर असे थोडे थोडे कपडे उरले जातात. त्यांचा सुद्धा तुम्ही असा वापर करू शकता बघा. आता असं ही डिझाईन तयार झालेलं आहे, बघू शकता. त्याच प्रकारे मी असे कपडे पूर्ण तयार करून घेतले होते. मी अजून एक इथं सेम दाखवते बघा एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात यावं म्हणून. सेंटरचा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि वरून खालून हा असा कपडा ठेवून बघा शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या साईडला सेम तसंच करायचं. आणि आपण जोडताना सेंटरला कपडा घेतलाय तो वरच्या साईडला ओपन बाजू ठेवायची त्याच्या. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. सेम असं मी पूर्ण माझ्याकडे जेवढे कपडे कट करून घेतले होते मी सेम असे जोडून घेतले. मी पूर्ण जोडायचं व्हिडिओ दाखवत नाही, 1-2 जोडायचं फक्त दाखवणार आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे असं परत शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही शिवत असताना एक असं जोडून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ते कसं जोडायचं ते. म्हणजे आपण घरात ब्लाऊज पीस तसंच ठेवलेला असतोय, त्यांचा तुम्ही असा वापर करू शकता बघा. ही अशी डिझाईन तयार झाली आहे, पाहू शकता. याच प्रकारे मी असे कपडे तयार करून घेतले होते आणि हे असे जोडून घ्यायचे बघा. तुम्ही अगोदर ठेवून बघायचं, अपोजिट कलर आला पाहिजे. तुम्ही कुठला कलर घेतलाय त्याच्यावरचा. मग अशी शिलाई जोडून घ्यायची. हे 2 जोडल्यानंतर हे असे जोडून घेते मी. घरात उपयोगात न असलेल्या कपड्यांचा तुम्ही असा वापर करू शकता बघा. आता हे परत असं जोडून घ्यायचं. मी या प्रकारे एकूण 8 स्क्वेअर तयार करून घेतले होते. म्हणजे आता हे 4चं एक स्क्वेअर तयार करून घेतलंय मी. सेम अजून एक तसं तयार करून घेतलं होतं.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी काय शिवायले तेच सांगितलं नाही. तुम्ही सोफा सेटवरती वगैरे लोड असतोय त्याला मी कवर शिवायले. तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आता हे असं जोडून घेतलंय बघा. सेम असंच मी अजून एक भाग तयार करून घेतला होता, तोही जोडून घेतला त्याच्यावरती. बघू शकता इथं या प्रकारे. आणि खालच्या साईडला मी एक ओढणीचा वापर केलेला आहे, कारण त्याची सिलाई वगैरे दिसू नये म्हणून. आता इथं मी अजून एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि त्याच्या साईडनं असे हे कपडे जोडून घ्यायचे बघा. हे अशा प्रकारे ठेवून शिलाई मारून घ्यायची. मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून खाली दाखवत आहे. हे असं आता दोन्ही बाजूला शिलाई मशीनवरती शिलाई मारून घ्यायची. मी या कपड्याची रुंदी 7 इंच ठेवली आहे. लांबी आपण स्क्वेअर तयार केलेले आहे त्या मापाने ठेवले आहे. 4x4चा आपण कपडा कट करून घेतल्यानंतर भाग जोडल्यानंतर किती लांबी येते तेवढ्या लांबीचा घ्यायचा. आणि हे साईडला असं आपण आता त्याच्यामध्ये नॉट घालणार आहे नाडी त्यासाठी थोडंसं शिलाई चारही बाजूनं मारून घ्यायची थोडीशी. बघू शकता तुम्ही असं. आणि मी त्याच्या आतून एक ओढणीचा वापर केलेला आहे, कारण माझ्याकडे ओढणी होती ती मी वापरत नव्हती म्हणून इथं वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचा सुद्धा वापर करू शकता. आता इथं साईडला हे असं फोल्ड करून त्याच्या आपण नाडी घालणार आहे, म्हणजे बांधण्यासाठी साईडला पूर्ण शिलाई मारून घ्यायची बघा साईडला दोन्ही बाजूला, कारण लोडला साईडला नाडी असते बांधायला त्यासाठी. तुम्ही जर ड्रेस शिवत असाल तर तुम्ही उरलेल्या ड्रेसच्या कपड्याचा सुद्धा असा वापर करू शकता. अशा प्रकारे दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतलाय. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. इथं मी दोन्ही साईडला सेम शिलाई मारून घेतल्या होत्या. इथं मी एकदा खाली ठेवून दाखवते बघा. या प्रकारे दिसत आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला समजावं म्हणून हे असं खाली ठेवून दाखवत आहे बघा. या प्रकारे दिसत आहे. आता ते फोल्ड करून साईडने शिलाई मारून घ्यायची. आपण त्याच्यामध्ये नाडी घालणार आहे त्यासाठी थोडंसं वरच्या साईडला जागा सोडायचा आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची. मी ओढणीसुद्धा ही वापरत नव्हतो, त्यासाठी इथं वापर केलेला आहे. आणि ब्लाऊज पीससुद्धा तसेच उपयोगात होते त्यांचासुद्धा इथं वापर करत आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदा शिवत असाल तर असा वापर करू शकता बघा. घरातल्याच वस्तूंचा वापर, विकतसुद्धा आणायची गरज नाही पहिल्यांदा शिवत असाल तर. आता मी याच कपड्याची नॉटसुद्धा तयार करून घेतली होती. आता हे परतून घेतल्यानंतर बघू शकता ब्लाऊज पीसचा वापर करून हे असं तयार केलेलं आहे. आता मी त्याच कपड्याचा नॉट तयार केली होती, म्हणजे नाडी त्याच्या साईडला घालायला याच्यामध्ये. ती मी शिवून घालून घेतली साईडून. दोन्ही साईडला घालायची असते बघा नाडी. मी त्याच कलरचा ब्लाऊज पीसचा कपडा होता तोच घेतला आहे. तुम्ही रेडीमेड असेल तर ती घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर. आपण शिवलेल्या कुठल्याही गोष्टीचा, मग ती जुन्या नवीन कुठल्याही कपडे असो, घरातल्या वस्तूंचा जर वापर करून असं कुठली गोष्ट शिवली तर त्याचा एक वेगळाच आनंद असतो. इथं मी 2 तयार करून घेतल्या होत्या अशा नाड्या आणि दोन्ही साईडला
घेतला बघा. मी पूर्ण आता तयार झाल्यानंतरच दाखवले आहे. इथे दोन्ही साईडला नड्या मी घालून नंतर इथं गाठ मारून घेतली आहे बघू शकता. आणि शिवल्यानंतर समजतं की आपल्याला कशा प्रकारे दिसू शकतं. आता बघू शकता लोड कवर म्हणू शकता तुम्ही तयार आहे. घरच्या घरी लोड कवर डिझाईनची तयार केली. मैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या घरी जर सोफा सेट असेल किंवा बेडवर सुद्धा तुम्ही हे असं ठेवू शकता बघा. मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.